बसवनगर येथे संतोष पाटील महाविद्यालयाच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर संपन्न। बसवनगर येथे मंद्रुप येथील संतोष भीमराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिराच्या वेळी भीमराव पाटील वडकबाळकर यांच्या स्नुषा कविता पाटील वडकबाळकर यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले। या शिबिराचे उद्घाटन कविता पाटील वडकबाळकर यांनी केले। यावेळी कविता पाटील वडकबाळकर, सुजाता बोळकवटा, संस्थेचे नागेश बिराजदार, सरपंच निखिल राठोड, माजी पंचायत समितीचे सदस्य महादेव कमळे, प्राचार्य डॉक्टर संतोष कदम, जवाहर मोरे, प्राचार्य विश्रांत गायकवाड यांच्यासह अन्य उपस्थित होते। सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थी घडले पाहिजेत। सर्व क्षेत्रामध्ये शैक्षणिक परत आपल्या शैक्षणिक स्पर्धेमध्ये विद्यार्थी अवगत झाले पाहिजेत। देशाला नवीन युवक देशासाठी तयार करण्याचं काम एजन्सीच्या माध्यमातून करत असतात। आत्ताच सचिन गायकवाड सरांनी सोलापूर विद्यापीठामार्फत जे विद्यार्थ्यांसाठी जे अग्रभागी स्पर्धा याच्यामध्ये जे काम सध्या विद्यापीठात केलेले सचिन गायकवाड सर म्हणतात विद्यार्थ्यांसाठी काय पाहिजे असं त्यासाठी आम्ही काय काय करतो विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांच्या पाठीमागे लागून विद्यार्थ्यांसाठी जे सर्व सुविधा सर्व क्रीडा क्षेत्रामध्ये सर्व क्षेत्रामध्ये जे सुरू आहे त्याचा अधिकाधिक लाभ सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा। देशाला एक नवी दिशा देण्याचं काम याचे युवक जे समोर बसले आहेत ते पुढील पिढीत देशासाठी एक चांगला युवक व युवती देशासाठी मिळणार आहे त्या माध्यमातून। आणि आपण 10 दिवस या NSS शिबिरातून गावकरी, येथील पालक, विद्यार्थी, गावातील सर्व ग्रामपंचायत, ग्रामसेवक, तलाठी यांच्याबरोबर जी चर्चा देशात म्हणजे देशातील घ्यावं। देशासाठी विकासाचं काम आपल्या हातून यातील आता काही डॉक्टर होतील, काही सर्व क्षेत्रामध्ये आपण एक अग्रभागी होऊन एक नवीन घ्यावा, गिरीरेला भाग घ्यावा सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो। वडकबाळकर यांच्या सौभाग्यवती सौ कविताताई यांनी त्याच वेळेस मला विनंती केली की आपल्याला एक आरोग्य शिबिर या निमित्ताने घ्यायचं आहे आणि ते याच कॅम्पमध्ये घेऊया आणि तुम्ही तशी तयारी करा। तर याचा लाभ आपल्या विद्यार्थ्यांबरोबरच बसवनगर 13 मैलचे जे नागरिक आहेत त्यांनाही व्हावा अशी त्यांची इच्छा होती। त्या लोकांना कोणत्या समस्या आहेत, विशेषतः आरोग्याच्या दृष्टीने कोणत्या समस्या आहेत याचंही सर्वेक्षण केलं आणि त्याचा रिपोर्ट या सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी मोरे सर आणि आदरराव सरांकडे सादर केला आणि त्याचा आधार घेऊन आपण आज त्या आरोग्याची तपासणी करणार आहोत या सर्वांची। मला आपल्या सर्वांना एक गोष्ट शेअर करायची आहे की हे आरोग्य शिबिर भीमराव पाटील वडकबाळकर यांचे सुनी सौ कविताताई यांच्या सहकार्यातून हे पार पडत आहे, त्यांच्या सौजन्याने हे पार पडत आहे आणि आम्हाला फार मोठ्या गॅप नंतर आदरणीय नागेश बिराजदार सर आहेत या ठिकाणी। आपल्या वेगळे रिलेशन पूर्वीपासून स्थापित झालेले आहेत। मध्यंतरीच्या काळात ते रिलेशन थोडेसे ब्रेक झाले होते, त्याची वेगवेगळी कारण असतील कदाचित, परंतु आम्हाला याचा विशेष आनंद आहे, अभिमान आहे की सतीश पाटील आणि त्यांच्या सौभाग्यवती सौ कविताताई यांनी हे पुन्हा रिलेशन एस्टॅब्लिश करण्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि आमच्या महाविद्यालयाच्या प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी सातत्याने आम्हाला सांगतायत की तुम्हाला काय लागेल ते आम्हाला सांगा आणि त्याचंच हे शिबिर जे आहे हे त्याचंच एक रूप आहे, त्याचंच एक फळ आहे। मी या निमित्ताने या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल भीमराव पाटील वडकबाळकर परिवार यांचे खूप मनपूर्वक या निमित्ताने आभार मानतो। विद्यार्थ्यांसाठी आणि एकूणच कारण कमळे गुरुजींनी जे स्वप्न पाहिलं होतं की हे महाविद्यालय केवळ महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांपुरतं मर्यादित न राहता ते आसपासच्या पंचक्रोशीतल्या लोकांपर्यंत, समाजापर्यंत यातलं शिक्षण गेलं पाहिजे, पोहोचलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने जे काही करता येईल
ते आम्ही गेली काही वर्ष करतो आहोत. इथून पुढेही ते आम्हाला करायचं आहे आणि याच्यासाठी आपली मोठी मदत लागणार आहे. आपण ती करत राहा अशी अपेक्षा व्यक्त करतो.